नवीन काहीतरी स्टॉल आहे, खास मला कव्हर करायला सांगितलं आठवडेकर भाऊजींनी. ज्यांचं आहे तेच माहिती देतील, पण आम्ही तुम्हाला व्यवस्थित सगळे ज्या काही गोष्टी आहेत दाखवतो. म्हणजे दागदागिने आहेत वगैरे थोडेसे तुम्हाला हाय रेंज वाटतील, मी आधी सांगते, पण क्वालिटी आहे. तुम्ही येऊन भेट दिल्यानंतर कळेल. बाहेर जेव्हा आपण ओरिजिनल घ्यायला जातो त्याच्या किमतीपेक्षा 50% तुम्हाला हे मिळेल, पण असं पाहिल्यानंतर मार्केटमध्ये आणि हे तुम्हाला सेम दिसते. पण डुप्लिकेट आणि ओरिजिनलमध्ये खूप फरक असतो, तो तुम्हाला याच्यात लक्षात येईल. शक्यतो हा व्हिडिओ थोडासा मी सेपरेट करण्याचा प्रयत्न करते, कारण ह्या ज्या पारंपरिक ज्वेलरी आहेत ना, आता खूप मला वाटतात सध्या आपण वापरतो, पण ओरिजिनल डुप्लिकेट आणि त्यात आपल्या रेंजमध्ये हे सगळं बघून मला वाटतं बऱ्यापैकी त्याने कव्हर केलेलं आहे. तर माहिती देतील आहे मुंबई बोरिवलीमधलं. ओके, तिथं आहे की घरातून हे करतात? नाही, तिथे आपला छोटा कारखाना आहे जिथे आपण बनवतो आणि शॉप होता बोरिवलीमध्ये कोरोनापर्यंत होतं. ओके, त्याच्यानंतर फक्त आता एक्झिबिशनमध्येच आपलं पण इतकं छान आहे तर मला वाटतं छान भेटला येत असेल लोकांना. आम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या पण ठिकाणी. मला वाटतं परत शॉप पण चालू करा, म्हणजे आम्हाला भेट द्यायला बरं तुमच्या पडेल. आशीर्वादाने. नमस्कार, मी मेदिनी कोरगावकर, कौमुदी ज्वेल्स. नमस्कार, मी सचिन कोरगावकर, कौमुदी ज्वेल्स. आम्ही दोघं जण डिझायनर आहोत, ॲज वेल ॲज आपली स्वतःचे डिझाईन्स आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा हा एक प्रयत्न आहे आमचा. जे शिवकालीन दागिने आहेत, अगदी 300, 500, 800 वर्षापूर्वीचे पण दागिने, त्याचे फोटो आम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्याच्यातून आत्ताच्या घडीला, आत्ताच्या यंग जनरेशनला आपण म्हणूया की ते आवडतात का दागिने, हा एक प्रयत्न आहे. आता एक एक मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. आवाज थोडासा बॅकग्राऊंडला तुम्हाला येईल, पण तुम्ही पाहू शकता जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर आहे आणि मेन शायनिंग खूप छान आहे त्याची ओरिजिनल जे आहे. कारण असं आहे की हे जेवढे स्टोन्स आहेत ते डायमंड कट असून स्वरोस्कीचे स्टोन्स आपण यूज करतो याच्यात. ओके. म्हणजे जे सोनार वापरतात त्यांच्या ह्याच्यात, हां. तेच हे स्टोन्स आपण आणि हे प्युअर सिल्वरमध्ये आहे. ओके, प्युअर 5.55 ग्रॅम चांदी आहे ओ. आणि स्टोन आणि ते गंडावर. सर्टिफिकेट सोबत देतात तुम्ही? सर्टिफिकेट नाहीये, हे ऑलरेडी सर्टिफाईड आहे. असं किती वर्ष की कित्येक वर्ष? भरपूर वर्ष मी 6 वापरणार. महिने रोज घालते बघा. ओके, दिसतंय बघा ह्याच्यामध्ये कानातला आहे. चमक आहे हां, त्याला. चमक आहे, त्याबद्दल डाऊटच नाही. आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. म्हणजे कुठल्याही आपल्या ड्रेसवरती दागिन्यामध्ये जो कलर असतो साड्यामध्ये, तो मोस्टली हे सगळे कॉमन असतात आणि कशावरही चालतो आणि ऑपोजिट पण खूप छान दिसतात. हे chain गळ्यातले pendant चेन पेंडंट आहे, हे तिन्ही सेट आणि हे कानातले सेट. पंचधातूमध्ये आहे बघा. आता काचेवर मी ठेवल्यावर तुम्हाला आवाजावरनं समजेल. हां, आणि फिनिशिंग जबरदस्त आहे याची. शिवाय याच्यात तुम्ही मॅग्नेट लावाल तर मॅग्नेट खाली पडणार. रिझन ओके. काय, त्याच्यात जराही मिक्स करत नाही, देवासाठी वापरतो. हां. त्याच्या जर बॅक साईडला आपण बघाल तर आपल्याला जे आपण नारळाला आपण मार्गशीर्ष महिना सुरू हां, आहे लावतो. तर लावतो, त्यासाठी लूप दिलेले आहेत. हां. तिथे तुम्ही दोऱ्याने तो ग्रिप करू शकता. हां. आणि नारळ जो असतो ना तो याच्या आतून इथे तो मागे लावू जातो. शकतो. नारळाला जेव्हा बांधतो हां. त्याला आपण असं स्टँड ठेवायचा. हा ओके, त्याला हार घालायला हां. हा तुम्ही प्लास्टिक आहे. ओके, हा प्लास्टिक. हे प्लास्टिक आहे आणि मेटल आहे, दोन्ही Metal आहे, आहे. दोन्ही आहे. जो तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता, दोन्ही अवेलेबल ओके, काय रेंज आहे? हे 2450 आहे हां. आणि या स्टँडची किंमत 350. पण पण ते- स्टँड ऑफरमध्ये फ्री आहे. हा छोटा मुखवटा आहे, हा 1850. 1800, त्यानंतर 2400 आणि हा 350. आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर बारीक काम आहे आणि ते व्यवस्थित केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तेच मला वाटतं मी जरा दाखवायला गेले तर चांगला एका तासाचा व्हिडिओ बनेल. पण हे सगळे कानातले जे फिनिशिंग आहे तर खूप सुंदर आहे ह्याची. 320ला आहे, 400ला झुमके आहेत, हां. ते 450ला हँगिंग्स हां. आहेत. बुगडी कम हँगिंग. ओके, बुगडी आणि हँगिंग दोन्ही येतं. त्याच्यानंतर इकडे जे आहेत आता सध्या खूप लेटेस्टमध्ये आहेत हे सगळे. हे जे प्रकार आहेत आपलं नथ ज्वेलरी किंवा कुडी ज्वेलरीचं आहे ते खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याचे रेंज जे आहे पासून 1000 पर्यंत 250 पासून 1000पर्यंत. त्याला गजांत खूप लक्ष्मी सुंदर आहे. करंडा आपण म्हणतो. हां. त्याला उघडताना सुद्धा अगदी लक्ष्मीला पकडायची आवश्यकता नाही, हे हां. शो साठी दिली आहे लक्ष्मी. हां. इथे धरायचं, हा उघडायचा, हळद आणि कुंभ. ह्याची फिनिशिंग आणि ह्याचा कलर असाच राहणार. गेली 6 वर्ष आम्ही बनवून देतोय, एकही ओके. ग्राहक पाठी आलेला नाहीये. काय ते रेंज finishing आहे? करायला. हे 3250 आहे. खरंच पण खूप याची सुंदर. रेंज 2450 पासून सुरू होते. ती 3500 पर्यंत आहे आपल्याकडे. ओ. वेगवेगळी रेंज आहे. हां. हे बघा, याच्यात एकदम सुंदर. लक्ष्मण सीता हां, आणि आणि इथे हनुमान बसलेले आहेत. हा ते सगळं हे सुद्धा आहे. तुम्हाला आणि ह्याचे जे स्टोन आहे त्याची तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. हे सगळं काम जे आहे अप्रतिम आहे. म्हणजे आपण जे सोनं घडून घेतो ना तसं ह्याचं काम आहे. कारागीर स्वतः तुम्ही हे करून घेता. आणि हे बघा मी कानातले जे बोलले होते हे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. हे जो झिरकॉन स्टोन आहे, अगदी 3-3, 4-4 वर्ष वापरून परत पॉलिश करून आपण यूज करू शकतो. वापर अयोध्येला जी बालमूर्ती हा आहे ना, त्याची मूर्ती. तीच बनवली आपण. तो आपली स्वतःची कारखान्यात आहे. आणि खूप छान तोडेच बोलतात. आता इथं काय तुम्ही काय बोलता? तोडेच बोलतात. तोडे बोलतात आणि खूप छान आहेत. हा हातात जाणार जात नाहीये, हा. पण यांची साईज आहे. हां. घड्याळाच्या आजूबाजूला आपण घालूया. हां, हे हे बघा. 3 स्टोन आहेत ना, हे हां. गट्ट धरलंय मी. एका बोटाने फक्त 3 स्टोन दाबायचे. ओके, असं करायचं. आणि प्रेस करा.
खरंच खूप सुंदर दिसते. आपण आता सोन्याचं नाही वापरू शकत, पण सोन्यापेक्षा म्हणजे तोड आहे त्याला आणि फिनिशिंग खूप छान आहे. फिनिशिंग का, कारण हे लेझर कट आहे. सोनं कट ओके. होताना जसं लेझर कट होतं तसं तसं हे लेझर कट आहे. कारण हातात कुठंच लागत नाही. सगळे बांधलेले आहेत. हां. मार्की स्टोन म्हणतो आपण. ओके, ह्याच्यात टाके दिसतात ना, Finishing एकदम छान आहे. सोन्याचं कारागीर आहे, तेच सेम काम आपण केलं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मॅचिंग असं तणमणी आहेत. येस येस. हां. हे कॉम्बिनेशन आपण फर्स्ट टाइम बघणार आहोत. ब्लू आणि ग्रीन कॉम्बिनेशन ओके. आम्ही पहिल्यांदा लॉन्च केले. हां. आपण सांगू शकतो की मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला पहिला नीलतन्मणी हा असं बोलू हो शकतो. हो. काय रेंज आहे? हा 3750ला तन्मणी आहे, 3250ला काना हातात त्यासोबत रेंज हे फ्री आहे. हे याच्यावर फ्री आहे. हां, खरंच सुंदर आहे तशी. तन्मणी आहे हा सुद्धा. ह्याच्यात पण 4 प्रकारचे आपण चेन्स बनवलेले आहेत. वेगळे आपण वेगवेगळे करू के- शकतो. हां. त्याच्या लांबी आपण कमी जास्त करू शकतो. करू शकता आणि त्याची कुडी आहेत हा कुडी त्याच्यासोबत. आहे. आणि कुडी पण जे आपले आणि द्राक्ष तुम्हाला दाखवते इथे वेगवेगळे सगळे हे आहेत आणि सुंदर आहेत, सगळे सुंदर आहेत. भरपूर डिझाईन 40 भेटते ते 50 डिझाईन्स बघायला मिळतात. हे बघा, तन्मणीमध्ये ही हा पॅटर्न नवीन बनवला आहे. त्याच्यात पण आपण बघाल तर ग्रीन ब्लू म्हणजे रेड कॉमन जे आपल्या साड्यांना सगळ्यावरती मॅचिंग होतील असा तो प्रकार आणि कानातले आहेत आणि सगळ्यांसोबत. हे खास आहे त्याचं. हो. हे जे मोती आहे ते 10 वर्ष गॅरंटीवाले असतात. इव्हन याचे सुद्धा सोलले जात नाहीत. बरोबर सकटच आहे. ह्याचे त्याच्यासोबतचे कानातले. आज तुम्ही अगर मार्केटमध्ये डुप्लिकेट बघायला गेलं तर तुम्हाला कुठेही 400, 300, 200 असेही रेट भेटतात. पण ओरिजिनल ते ओरिजिनल, त्याची फिनिशिंग वेगळी असते. परत शायनिंग जे असतं ते कळतं आणि आपण खूप दिवस वापरू शकतो. एवढं तर फिनिशिंग आपल्याला डुप्लिकेट ह्याच्यामध्ये भेटणार नाही आहे. तुम्ही खरेदी करू शकता आणि वर्षानुवर्ष चांगले राहतात आणि गिफ्ट द्यायला पण चांगला उत्तम उपाय आहे मला असं वाटतं. तिचं बॉक्सच आम्ही देतो जेणेकरून तुम्ही त्याच्यात वस्तू ठेवायच्या लक्षात राहायला की बाबा हां यांच्याकडनं वस्तू घेतली. हे. असंच आमचं पॅकिंग असतं बॉक्स. चालेल चालेल. सो वर्षांनी आठवण करा बाबा मी गेल्या वर्षी आणि दिलेली एक वस्तू खरंच चांगली आहे बॉक्स का? खूप छान आहे. त्याच्यावरती सगळं नाव ते आहे, परत नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे कोणाला गिफ्ट दिलं तर ते बोलतात ना. हां. आणि दुसरं आपण प्रचार करतो ना तर असंही लोकांपर्यंत ते पोचू शकतं. त्यानंतर मोतीच्या सगळ्या माळा आहेत. कोणी सरी बोलतंय, कोणी माळ बोलतंय. तर आत्ता माझी ननंद होती ती घेऊन गेली. डबल मोतीचा होता तो, खूप सुंदर आहे. याच्यामध्ये तुम्ही हां हां. आणि हा काय रेंज आहे ह्याचा? हे 1650. 1650. हे कंटीच आहे ना? 1050. हां. आणि हे गहू मोती बोलतात इथं. आता मला नाही पण त्याचं माहिती. फिनिशिंग बघा. हां, हे बघा, नाजूक आहे आणि कळतं एकदम. आणि त्याच्यानंतर हे नॉर्मल छोट्या मणींचं आहे. ह्याच्यात गोल्ड आणि मोतीचं आहे. त्यानंतर हे कुडीचा जो प्रकार आहे 3 ह्याचा. ॲक्च्युली हे सगळे आपले जुने दागिने आहेत बघायला गेलं तर. हां, जुने दागिने आहेत. आजी बिजी आता ॲक्च्युली ह्याला खूप व्हॅल्यू आहे. आपण कुठं तर विसरतोय तर. हां बोला. याच्यात एक गोष्ट ऍड करायची आहे आपल्याला. हां. आपण बऱ्याचदा खरेदी करताना आपण सांगतो माझ्या आईचे, आजीचे, पणजीचे मोती अजून तसेच्या तसेच तसे आहेत. आहेत. आता तसे मोती मिळत नाहीत असं आपण नेहमी बोलतो. हां, बोलतो. पण इथे आपल्याला बोलायला चान्स नाही कारण ओके. त्या लेवलचे मोती आपण ओके, आपल्याला त्या लेवलचे सेम मोती तुम्हाला मोती भेटतात. आहे. हां, अगदी 20-25 वर्षानंतर तुम्ही आम्ही राहणार नाही पण पुढच्या ते पिढीला पिढीला राहते. जायचं. 2-10 पर्यंत मिळतील. हां. ही साईज जी आहे ना त्याचं फिनिशिंग पण बघा. आता मी तोडे आहे ते चावी केल्यावर तुम्हाला गॅप दिसणार नाही पण इकडे फिनिशिंग असं मस्त झालंय की हा तोडा आहे. आता हा तोडा आपला आहे इमिटेशन, पण इमिटेशनचा नसून हां. हा आपण मायक्रो फिनिशमध्ये केलेला आहे. हा आपण 600ला विकतो. 600. येस, मी मुद्दामून कॉस्ट का सांगतोय. ऑनलाईन याची कॉस्ट आपण जरूर चेक करा, 1200 रुपये आहे. हो हो हो. हा, आणि हा एक शिंदेशाही तोडा जो आहे केला ना हा खूप छान दिसायला. हा याची कॉस्ट जास्त आहे 1 ग्रॅममध्ये. तिथे येऊन विचारा. याची कॉस्ट मी कॅमेऱ्यात सांगत नाही मुद्दाम राखून ओके, ठेवते. चालेल चालेल चालेल. खरंच फिनिशिंग खूप छान आहे. आणि मला काय आतून होईल? पण हे बघा. नाही फरक जमून समजा. फरक समजतं. जसं पैसे देऊ तशी वस्तू आहे आणि खरंच म्हणजे पण आहे finishing चांगली. आहे. फिनिशिंग एकदम छान आहे आणि हे सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे. येस, ओके. 2-8 पर्यंत आपण ऑर्डर प्रमाणे बनवून देतो. ऑर्डरनी मिळेल. हे थोडं कॉस्टली असतात, ऑर्डर प्रमाणे बनवून हे बघा तुम्हाला आतून हे दिसतं, कुठेही लागणार नाहीये. हो, ते. हां, जे आपण म्हटलं लेझर कट ते याला लेझर तसं. कट केले आणि टास आहे बघा. ठीक. सुंदर वस्तू आहे. हातात हां, जात नाही. जात नाही. हे मोती गॅरंटीवाले सगळे बांधलेले असतात, हां. निघत नाहीत. आणि याला सुद्धा चावी नाही दिली आपण. असं ओके. पुश पुश केलेलं आहे. हा 1850ला जोडी आहे. सुंदर वस्तू आहे. ह्याच्यामध्ये मी आपल्याला रेड ग्रीन आणि रेड असे 2 असे दोन. कॉम्बिनेशन त्याच्या ह्याच्यात एक ब्लू आणि ग्रीन कॉम्बिनेशन पण बनवले. ते इथे हां. आलात तर मी तुम्हाला काही दागिने आहेत आता तुम्हाला घालून दाखवते. अष्टपैलूमध्ये नवीन बनवलं आणि वजनदार आहेत मेन म्हणजे. त्याचं भरीव आहे आणि वजन त्याचं काय कानातलं आहे? आहेत. हां. वजन काय ते पटकन सांगतो ताई. हां. हे जे आता आपण बघताय ना, हा एक एक मणी जो आहे तो पूर्ण भरीव आहे. त्याला ओके. तास दिल्यानंतर मग त्याला हॉलो करून त्याची माळ बनवण्यात आली. चालेल. खूप सुंदर आहे. ह्याला म्हणजे आपण तुम्ही एखादं अष्टपैलू घातलं साडीवरती तर दुसरा दागिना घालायची गरज नाही. ह्याचे कानातले पण आहेत. येस ओके. आणि मला वाटतं बांगड्या पण आहेत त्याच्या. येस हे बघा. ह्या 4 बांगड्या आहेत आणि हा हार आहे.
तोडे आहेत. तोडे पण आहेत, म्हणजे तुम्ही पण प्रकार आहेत तोड्यामध्ये. तोड्यामध्ये हे प्रकार तुम्हाला दिसत आहेत. आणि हे सर्व अँटिकमध्ये एग्रॅम पॉलिश केलेले आहेत. सो हे काळे पडत नाहीत वर्षानुवर्ष. हे ह्याला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले हे तोडे किंवा हे बांगड्या किंवा हे तोडे तुम्ही घेऊ शकता. जे आहे ना, याच्यामध्ये इमिटेशन मध्ये आपण बनवायला गेलो तर हा 1100-1200 रुपयाला ही वस्तू आहे. पण एग्रॅम मध्ये आणि हाय कोल्ड पॉलिश शिवाय 4 लाईनचा असल्यामुळे विथ इयरिंग असल्यामुळे ह्याची 1950 कॉस्ट आता ओके, आहे. ह्याचे 1950 आहे आणि हे बांगड्या 2550 ला आहेत. 2700 ला आहेत. चितांग आहे. साऊथ पॅटर्न चितांग आहे सध्या हा. आपल्याकडे खूप फेमस आहे. असं वरून हे करून. नाही, हा, तसं नाही हे आहे. इकडनं ओपन करायचं आहे. ओके, आणि त्याचे कानातले खूप छान आहेत. झुमकाच आहे. झुमका. हे बघा. तुम्ही घालून बघा एक, ती घालेल तुम्हाला. एक झुमका घालता का? की माझं कानात काय. तर आता आम्ही ट्राय करतो, साडी नाही आहे पण असंच ट्राय करतो. तर खरंच खूप हलकं आहे वजनाला आणि आता सध्या फॅशनमध्ये आहे. तुम्ही कसं घालतात तेही तुम्ही पाहू शकता. प्रत्यक्षात दाखवतो आम्ही तुम्हाला. कारण हा पहिल्यांदा मला वाटतं हा दाखवतात. हा आणि हा असा आहे असा बसणार आहे. आणि कानातले, आणि कानातल्याला बिलकुल वजन नाही आहे, म्हणजे मी एकच घातलेलं आहे आणि हा दुसरा असा आहे. कसा दिसतो? नाही नाही, खरंच खूप छान दिसते. दुसरं काही नाही घातलं, तुम्ही एक घातलं तरी चालतं. युनिक आहे. ह्याच्यात बरेचसे पॅटर्न आहेत की सेम आहेत पॅटर्न, वेगळे पॅटर्न. मी हातात घेऊन तुम्हाला Color पॅटर्न combination. हा एक कलर कॉम्बिनेशन. त्यानंतर हा आहे दुसरा. काय सेट, काय रेंज आहे याचा? 1650 ला सेट आहे. 1650 आणि कानासोबत आहे. Yes, तर आणि ह्याच्या कलरची फुल गॅरंटी देतात. आता मी काढते, तर मला जमतंय का ते पाहायला लागले. म्हणजे कोण नसेल तर थोडंसं हलक्या हाताने आपण तो स्क्रू आहे तो फिरवतोय एकदम. ही आयडिया मला सगळ्यात जास्त आवडली. म्हणजे की बाबा चला, तुम्हाला काहीच असं हे नाही करत आहे, इझिली निघाला. मला अगदी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जमलं. हा नाही, हे ऍक्च्युली जुने दागिने असेच होते असेच ना. होते. ते जुने दागिने तसेच होते. त्याच्यानंतर मेन आहे, माझं लक्ष आल्यापासून ते एक थोडंसं वेगळं होतं. आल्यानंतर दाखवलं तुम्ही तो गणपती जो आहे तो साऊथ इंडियन पॅटर्न वाटतो मला. वजनाला हलका आहे, फिनिशिंग खूप छान आहे ह्याची. आणि हे माळा आहेत, हे वेगळं आहे, डिझाईन थोडंसं वेगळं आहे. जुन्या ह्याला थोडंसं पारंपरिक, ह्याला थोडंसं वेगळं लुक दिल्यासारखं आहे. काय रेंज आहे याचा? याची रेंज वेगवेगळी आहे. ही 1250 1650 साईज प्रमाणे आहे. ओके, 1250. ही पण छोटी 1250 आणि ही 1650 ओके. 30 इंचाची साईज. याची कॉस्ट आहे एग्रॅम मध्ये 2850 ला आहे. त्याचं आपण बघू शकता लक्ष्मी पूर्ण हलकी येणार एकदम. ओके. अँटिक मध्ये आपण टेम्पल ज्वेलरी मध्ये जातो आणि त्याचे कानातले लाईट वेट येणार. लाईट वेट आहे. काय रेंज आहे? पोळं जे तर आपण जे बघतोय ना, जे पोळं आहे हे पोळं गॅरंटीवाला आहे. पोळं हे ओके. मी ऑन कॅमेरा मला सांगायचंय की अगदी 4-5 वर्षानंतर जरी आपल्याला वाटलं की अरे पोळं डल झालंय किंवा खूप यूज झालंय, तर काही करायचं नाहीये. एक आपलं जे केसाला तेल लावतो आपण, ते एक ड्रॉप कॉटन वरती घेऊन आपण हे फक्त पुसून घ्यायचंय. ओके, तेवढंच चमकणार. त्याच्यामध्ये मास्टर पीस आहे आणि इतकं सुंदर आहे. हे जे आहे ना, मी मगाशीच पाहिलं तर तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर काम आहे त्याचा. आणि गणपतीचा जो पॅटर्न आहे आणि त्याचं जे वर्क आहे, जे छोटे छोटे गणपतीची मूर्ती, ते सुद्धा इतकी फिनिशिंग छान आहे. आणि ह्याच्यावरचे कानातले कुठले आहेत? आणि हे बघा, हे बघा, एकदम म्हणजे एकदम वेगळे आणि खूप सुंदर दिसतात. आता त्या साईडला लाइटिंग होती तर तुम्हाला लक्षात येईल. आता आम्ही इथं ठेवून दाखवतो. ह्याच्यामध्ये जास्त करून मी कॅमेरा जास्त फोकस दागिन्यावरती केले. आम्ही कमी दिसतोय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बारीक सगळं फिनिशिंग सोबत दिसेल. हे तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा, हे आहे. या गोष्टी आपण कॅमेऱ्यात तुम्ही फर्स्ट टाइम बघताय आपले ग्राहक. कारण काय आहे की आपण आर्टिझनचं आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे. ओके. आपल्याकडे आपण वी आर डिझायनर्स आणि आपण आपले डिझाईन केलेले हे दागिने लॉन्च करत असतो. हे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, भारतामध्ये अगदी सिलेक्टेड लोकांकडे हे दागिने हे दागिने आहे. त्याच्यातला हा पीस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण खूप सुंदर आहे. हा लक्ष्मीचा केलेला लक्ष्मी टेम्पल स्टाईल टेम्पलचे आहेत. याचे पण तुम्ही कानातले बघा. हा, हे स्पेशली आपण टेम्पल स्टाईलनी मोठे केले. आणि वजनाला नाहीये. एक्झॅक्टली. तुम्ही जेव्हा दुसरे घेताय कुठं तर खूप वजनाला जास्त असतं. दाखवते की हे किती मोठे आहेत. हे बघा, हे खूप मोठे आहेत पण अजिबात तुमचा कान म्हणजे वजन नाहीये त्याचं, त्यामुळे इझिली आपण वापरू शकतो. हा एक दागिना घातला तर दुसरी काही घालायची गरज नाही. 1 ग्रॅमचे असल्यामुळे त्याप्रमाणेच कॉस्ट असणार. ओके, ओके. 1 ग्रॅम पूर्ण वापरलाय त्याच्यामध्ये वापरलंय. हा. त्या दागिन्याचं महत्व. हे कुंदन सेट्स आहेत. हा. आणि हा जो आहे ना पॅटर्न आपण नवीन बनवलाय, हे ऍक्च्युली ग्लास आहे. हा ग्लास वरती आपण वर्क केले कुंदनचं. चालेल. आणि ही जे प्रकार आहे हा कुंदन मध्ये आहे पूर्ण. त्याची रेंज असतं बाजारामध्ये 7-8 हजारच्या वरती आहे. आपली कमी असेल किती आहे? 4850. ओके. हे आहे, ह्याच्यामध्ये हाय कलर आहे, ह्याच्यात ग्रीन आहे. आणि आणि पर्पल. तुम्हाला हवं असेल तर दुसरं पण तुम्ही डिझाईन करून देऊ शकता. हां, कानातले. हां, आणि मेन कसं वजनाला हलके आहे त्याच्यामुळे. कारण ह्याच्यामध्ये जेवढे वजनाला कमी असतात ते कमी वापरलेलं हे असतं ना, त्याला जास्त मेहनत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे जाड वस्तू पटकन, म्हणजे मलाही माहिती आहे की जाड वस्तू पटकन बनवता येते. हे फिनिशिंगनी ह्याच्यानी करणं म्हणजे खूप कठीण असतं.
बरेचसे अजून गोष्टी आहेत त्यांच्याकडे, तर प्लीज भेट द्या. ह्यांचं मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे खास ह्याच्यामध्ये. 6 बॉक्स आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये बांगडीची वेगळी व्हरायटी मिळेल, हां. कारण का आपण सगळेच दाखवू शकत नाही. दाखवू ग्राहक शकत इथे नाही. आले, हां, तर त्यांना तर तुम्ही इथं भेट द्या. ऑनलाईन पण तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यांच्या ह्याच्यात लॉंग तन्मणी आहे, त्याच्यात 40 ते 50 व्हरायटी रेडी आहे. भरपूर आहेत. हे जे सगळे आहे आपल्याला. तुमचं ह्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे, FB पेज पण आहे का अधिक मला ऍड करायची होती. हां. आम्ही मगापासून आपण बघतो आहोत की हां. कॉस्टली दागिने आहेत, हां. एक्झाम्स आहेत. त्याच्या मागचं कारण सांगतो. आम्ही दोघेही प्रोफेशनल्स होतो. आय वॉज इन बँक ॲश्युरन्स आणि मिसेस होती ती इंटिरियर डिझायनर. ओके. तर आम्ही बघितलं की आपल्या संस्कृतीचे जे आपली संस्कृती आहे, हां. जे आपले जुने पुराणे दागिने आहेत, तर ते लुप्त होत चाललेत आणि लोक नाही, मॉडर्नायझेशन बऱ्याच गोष्टी खाणं पिणं पण आपलं लुप्त होत चाललंय, दागिने लुप्त होत चाललेत. म्हणजे आपली संस्कृती ऍक्च्युली मलाही खूपदा वाटतं. आणि म्हणून- पण बाहेरच्यांचं घ्यायला पाहिजे, पण बाहेरचे लोक आपलं किती घेतात ते तुम्ही बघा ना. आम्हाला आमचं टार्गेट तेच आहे. आपली जी भारतीय संस्कृती आहे, ती जसं आपल्या- नालंदा विद्यापीठ तुम्हाला माहिती आहे, आता ते अस्तित्वात नाहीये, पण नालंदा हां. विद्यापीठ हे सगळं आता जर्मन पासून ते सगळे- जर्मनीला सगळे ग्रंथ गेलेले गेले. आहेत. So आम्हाला काय करायचं, आमचं एक छोटंसं लक्ष असं आहे की आपले इंडियन दागिने बनवायचे आणि उद्या UK US ग्राहकांना ते pitch सगळीकडे. करायचं. आणि ऍक्च्युली ह्याला त्या लोकांची पण मागणी खूप छान आहे. आम्ही असं म्हणत नाहीये की आपलं सोडा दुसऱ्यांचं पकडा, तुम्ही त्यालाही महत्व द्या, पण आपल्याला विसरू नका. आपलं जर ह्या गोष्टी विसरत गेले तर पुढच्या पिढीला कळणार नाही आपलं काय महत्व आहे. म्हणजे दागिने राहू दे, खाणं राहू दे, कपडे राहू दे, काय राहू दे, आपली जी संस्कृती जी लुप्त होत चालली ते कुठंतरी विस्मरणात जाऊ नये, की कळलंच नाही पाहिजे. बाहेर कुठंतरी गेल्यानंतर आपण बघितल्यानंतर हे खूप छान आहे, पण ते आपलं हे आपल्या पुढच्या पिढीला नाही माहिती झालं तर ते आपलं मोठं नुकसान होणार आहे. हे मलाही वाटतं. एक USP ऍड करतो अजून की आपले गेली 40-50 वर्ष जे ग्राहक सोनं आणि चांदीचे दागिने वापरत हां. आहेत, तेच आपले ग्राहक जास्त कनेक्ट झालेले आहेत. ओके, कारण ते पारंपरिक दागिने आहेत आपले. पारंपरिक आणि 1 ग्रॅमचे दागिने जे सोन्यासारखेच दिसतात. दिसतात आणि ते कॉन्फिडेंटली घालून हा जाऊ कुठेही शकतात. जाऊ शकतो. आणि सध्या आता सोनं आपण घेऊया नाही म्हणत नाही, पण त्याच्याऐवजी आपण सध्या ह्याच्यावर समाधान मानूया. सोनं पण ताई भीती बघा. पण नाहीये आणि सोन्यासारखं घातलेलं पण वाटतं. सोनं सध्या आपलं 1,20,000च्या वरती प्लस GST आणि हां, घंटावळी. सगळं मिळालं. जर का तुम्ही घंटावळीचे फक्त पैसे 8-10 हजार पकडले तरी सुद्धा ते नाही नाही, म्हणजे 1 ग्रामला 2-2.5 हजार घडणावळ आहेच आहे. त्यात हे आपले दागिने येऊन जाते. तुम्ही प्युअर सोनं पण घ्या, पण त्यासोबत आपले हेही दागिने घ्या. खूप सुंदर आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही एक त्यातलं कव्हर केलेलं आहे आणि खूप म्हणजे ज्यांचं स्टॉल आहे, ज्यांनी आचरेकर भाऊजींनी हे सगळं मॅनेज केले, त्यांनी मला खास सांगितलं की ह्याचा व्हिडिओ वेगळा शूट करा. त्यामुळे मला जमेल तेवढं मी हे केले, तुम्ही पाहू शकता. आणि सगळं इथे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हवं तसं ते डिझाईन पण करून देतात तुम्ही, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पारंपरिक दागिना एक राहिला, आपण हा फक्त लास्ट घेऊया. ओके, चालेल चालेल. मला माहिती आहे खूप लेंदी होतोय. नाही, चालेल चालेल. फटफट पाडवा स्पेशल हां, कोल्हापुरी साज आहे. कोल्हापुरी साज आहे. हा ही शिवप्रतिमा जी आहे ना, ती हे केली. ती आहे शिवप्रतिमा आहे. हां, काय रेंज आहे याची? त्याची 2500-2600. 2850. ओके. आणि हे आहेतच एवढ्या रेंजमध्ये. हे वर्क आणि हां, लेंथ length आहे त्याची. त्याच्यामध्ये आम्ही मोत्यामध्ये पण कोल्हापुरी साज कोल्हापुरी रेडी साज केला. केला. हा पण लोकांना आवडतोय. हां. तर मोत्यामध्ये एक 3-4 डिझाईन्स इथे आपण रेडी केलेत. हे आपण येऊन स्वतः वेअर करून बघू शकता कसे वाटतात. आपण त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घेऊ साडी शकता. कॉम्बिनेशन पैठणीवर घेऊ शकता. आणि हे सगळ्यात जास्त चालणार आमचं मोराचं याच्यामध्ये design. गळाबंद दागिना पण येतो, तो पण आहे. नाही, त्याच्यात हा तुम्ही गळाबंद पकडू शकता. शॉर्ट आहे, ओके, गळाबंद. हा गळाबंद आहे. हा गळाबंद ठसठशीत आणि पूर्ण हे स्टोन जडवलेले आहे. जळवलेलं आहे. ठेव. गळाबंदामध्ये हा खूप आहे. सगळे कॉमन कलर आहे, त्याच्यात तुम्ही एक घातलं तर बस झालं असं. आणि हे आहे, हे आपली पारंपरिक दागिने आहेत. ऍक्च्युली असंच असायचे, त्याच्यामध्ये थोडीशी ती गादी लफा म्हणतो हां. याला. हा हे वागणं कसा हां. आता बघितल्यानंतर काय घेऊ काय नको असं वाटायला लागलंय, पण नक्की भेट द्या. मी पण बरेच त्याच्यातल्या गोष्टी घेणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय खरेदी करेल ते दिसेल तुम्हाला. ॲक्च्युली व्हिडिओ कदाचित मला वाटतो मोठा होईल, पण सगळं दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. तर शक्यतो येऊन भेट द्या, प्रत्यक्षात पहा. तुम्हाला आत्ता जेवढं जमेल तितकं खरेदी करा. आणि समजा तुम्हाला नंतरही ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन एखादा दागिना घ्या, वापरा. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर त्यांच्याकडून ऑनलाईन दागिने घेऊ शकता. आणि बोरिवलीला त्यांचा शॉप होतो, मला वाटतं त्यांनी परत ओपनिंग करावं, म्हणजे इझी पडेल लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत. घरातून आणि शॉपचा एक थोडासा फरक पडतो नाही म्हणलं तरी, पण कसं आहे शॉपचं आणि घरातून तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, शॉप नसल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन एक्झिबिशन करतो. ओके, बऱ्याच त्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात. हा एक फायदा हा झाला. एक तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक आम्हाला पॉझिटिव्हली घेतलंय आम्ही ते. शॉप तर ओपन करायचं आहे, ते देवाच्या दयाने आणि तुमच्या इच्छेने तुमच्या छाती कधी होईल लवकरात लवकर होऊ द्या. आणि तेव्हाही शॉप ओपन झालं तर तुम्ही हे जे एक्झिबिशन आहे ते कंटिन्यू करू शकता. कारण आपण आपले प्रोडक्ट किंवा आपणाला लोकांपर्यंत पोहोचायचे तर सगळ्या साईडने आपल्याला मेहनत करायला गरज असते. कुठं तर आपण मेहनती थोडेसे मागे पडलो की आपण पोहोचत नाही. आता त्यांना इथून जाऊन मला वाटतं घरी जायला 12 वाजतील, परत सकाळी कितीला निघतात? हां, हे बघा, मेहनत केली की त्याला खरं
खरंच सांगते कुठं ना कुठं त्याला आहे, सक्सेस आहे. आपण फक्त ते वेळ लिमिट हे नका बघू. हां, बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करून मेहनतीला कमी नका पडू, तर आपण नक्की टिकणार आणि आपल्या पारंपरिक गोष्टी जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणार. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. हा, आणि खास ह्या स्टॉलमधला वेगळा केलेला आहे, बाकीचे 2-3 तर केलेत. ॲक्च्युली सगळ्यांचा आग्रह खातर म्हणजे मेमध्ये एकदा, ऑगस्टमध्ये एकदा भरवायचे. सगळ्यांनी मागणी केली म्हणून डिसेंबरमध्ये परत भरवलं, पण जसा पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही आहे. का लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, काय झालं माहिती नाही आहे. माझ्याकडूनही लेट झालं कारण मी नव्हते. आजच व्हिडिओ टाकते, भले लेट होतील. प्लीज शॉर्ट व्हिडिओ, आणि हा जो शॉर्ट व्हिडिओ बघितल्यानंतर थोडासा मोठा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे डिटेल माहिती मिळेल आणि आल्यानंतर नक्की भेट द्या. काय द्यायचं आहे परत, काय माहिती बस झालं. या आपल्या चॅनल थ्रू जे ग्राहक येतील आणि 2000च्या वर जी खरेदी करतील, मी प्रॉमिस आपल्या व्हिडिओ थ्रू आलेल्यांना आम्ही 10% ऑफ करून देऊ. चला, आणि हे कुठलंही कोलॅबरेशन नाही आहे, हे सांगते. म्हणजे तुम्ही जे सांगताय म्हणजे 2-3 वर्षापासून मी हे करते, कारण हे जे आहे ना खूप छोटे छोटे माझ्यासारखे व्यवसाय करणार आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचावं हेच आहे. बाकी कुठलाही ह्याच्यातलं हेतू नाही. तर नक्की भेट द्या आणि डिस्काउंट देणार आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओ थ्रू आल्यांनाच नाही येणार सगळ्यांना द्या, सगळ्यांना पण द्या आणि व्हिडिओ थ्रू आलेल्या त्यांना पण द्या, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतील ते गोष्टी. तर चालेल, चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि काय काय मी नंतर घेणार आहे तो व्हिडिओ स्पेशल.